दही आणि साबुदाणा वडा हे म्हणजे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे। हे खायला जेवढे टेस्टी आहे ना, त्याची रेसिपीही तेवढीच सोपी आणि झटपट होणारी आहे आणि अगदीच कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे। तर चला ह्याची रेसिपी एकदा आपण बघूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। साबुदाणा वडे बनवायचे म्हणून मी रात्री साबुदाणा भिजत ठेवलेला होता। चला बघू काय काय साहित्य लागते ते। तर इथे मी घेतले अर्धी वाटी शेंगदाणे, 2 वाट्या साबुदाणा, 4 उकडलेले बटाटे आणि 5-6 मिरच्या। मिरची मला ना एकदम बारीक कुटलेली नकोय, म्हणून मग मी खलबत्त्यामध्येच थोडीशी जाडसर कुटून घेणार आहे। जर तुम्हाला हवी असेल तर मिक्सरमधून बारीक करून पण घेऊ शकतात। शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे मी गॅस पेटवून शेंगदाणे तव्यावर भाजून घेणार आहे। इथे शेंगदाणे भाजण्यासाठी मी पातळ लोखंडाचा तवा घेतला आहे, जेणेकरून शेंगदाणे लवकर भाजल्या जातील। तोपर्यंत मी खलबत्त्यात कुटलेली मिरची एका प्लेटमध्ये साईडला काढून घेते। इकडे शेंगदाणे छान लालसर असे भाजलेले आहेत, त्याला मी खलबत्त्यामध्ये काढून घेते। शेंगदाणे ही पण मी एकदम बारीक करून घेणार नाहीये, थोडेसे जाडसर राहू ठेवणार आहे, त्यामुळेच मी खलबत्त्यात कुटते। शेंगदाणे जर तुम्हाला हवे असेल तर मिक्सरमध्ये पण तुम्ही काढून घेऊ शकता बारीक। आता इकडे शेंगदाणे माझे कुटून झालेत, तर मी त्याला साबुदाण्यामध्ये टाकते। पूर्ण साहित्य आता मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर आता मी याच्यात कुटलेली मिरची टाकते, त्यानंतर हाताने कुस्करून मी बटाटा टाकला आहे यात। थोडेसे चवीसाठी मी जिरे टाकते त्यामध्ये, जेणेकरून खाताना आपल्याला छान टेस्ट लागेल, आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं मिक्सचर आपल्याला नॉर्मल आपण जसं आपलं पीठ मळतोय तसं मळायचं आहे। याला पाण्याची अजिबात गरज लागणार नाहीये, बटाट्यामुळे ना हे सगळं मिश्रण एकजीव होणार आहे। आणि हे सगळं मिक्सचर आपल्याला थोडंसं हाताने जोर देऊन मळायचं आहे, जेणेकरून हे सगळं मिक्स होईल। कोणतीही रेसिपी जर आपल्याला छान व्हावी असं वाटत असेल ना, तर आपल्याला प्रमाण व्यवस्थित घ्यावं लागेल आणि ती गोष्ट पण व्यवस्थित भाजून वगैरे घ्यावं लागेल। आता इथे ना हे वडे कुरकुरीत बनण्यासाठी मी जराशे शेंगदाणे जाडसरच ठेवले। जर मिक्सरमध्ये एकदम बारीक करून शेंगदाणे घेतले असते ना, तर आपले वडे तेवढे कुरकुरीत होणार नाही आहेत। तर त्यामुळे तुम्हालाही जर साबुदाणा वडे कुरकुरीत व्हावे असं वाटत असेल ना, तर शेंगदाणे थोडेसे जाडसरच ठेवा, जेणेकरून वडे खायला आपल्याला कुरकुरीत लागतील। आणि इथे ना आपल्याला व्यवस्थित हे सगळं मळणं पण खूप महत्त्वाचं आहे। जर आपण चांगलं ह्याला मळलं नाही तर वडे ना तेलामध्ये फुटतील। त्यामुळे मळताना ना आपल्याला असं थोडंसं दाबूनच मळायचं आहे, मी कसे दाबून मळते तसं, जेणेकरून हे सगळं ना एकजीव होईल आणि तेलामध्ये जेव्हा आपण गोल करून वडे सोडतो ना, तेव्हा ते फुटणार नाही। जर असं आपण खूपच आधार किंवा हलक्या हाताने हे मळून घेतलं ना, तर आपले वडे गोल तर होतील, पण आपण तेलामध्ये तळायलो ना, तर तेव्हा ते हे होईल, फुटतील। आता हे ना सगळं छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि याचे छान वडे पण होतील। आता पुढची तयारी मी करते। सगळं मिक्सचर थोडंसं बाजूला ठेवून मी इकडे कढई गरम केली आहे आणि त्यात ना तेल टाकते, जेणेकरून वडे गोल करेपर्यंत तेल चांगलं व्यवस्थित ताप। इकडे मी वडे गोल करायला घेतलेले आहेत। वडे गोल करण्या अगोदर मी हाताला थोडंसं पाणी लावलेलं आहे। पाण्यामुळे ना चांगले एकजीव होतील।
आता इकडे मी वडे सगळे गोल करून घेतलेले आहेत. आता ह्याला आपण तळायला घेते. हे बघा अशा प्रकारे गोल झाले, सगळे व्यवस्थित बांधले गेलेले आहेत. आता तेलामध्ये सोडते. तेलही चांगलं तापलेलं आहे. वडे आपल्याला ना एकदम हाय गॅसवर तळायचे आहेत, जोपर्यंत त्याला ना सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत. नंतर गॅस स्लो केला तरीही चालेल. आता वडे तळायला थोडासा 5-1 मिनटं तरी वेळ लागेलच. जर तुम्ही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आता इथे मी ना पलटून बघते की वडे आपले चांगले भाजलेत की नाही, की खाली चिटकतेत. तर खाली काही चिटकलेलं नाही आहे, भाजलेत सगळे. मी एकदा पलटून घेतलेत. थोडासा ना सोनेरी कलर स्टार्ट यायला चालू झाला आहे. शेंगदाणे मी थोडेसे ओबडधोबड कुटल्यामुळे ना खाताना ना आपल्याला खूप छान टेस्ट लागते. आणि जर बारीक केले तर तेवढं काही टेस्ट नाही जाणवणार, पण थोडेसे जाडसर ठेवले तर खाताना ना खूप छान टेस्ट लागते. वडे चांगले फुगलेत पण. वडे आता ना इथं छान तळलेत, चांगला सोनेरी असा कलर पण आला आहे आणि आतून पण चांगले भाजलेत. तर आता ना मी ह्याला एका कढईमध्ये एका प्लेटमध्ये काढून घेते. छान फुगलेत वडे. आता अशाच प्रकारे उरलेले ना बाकीचे वडे मी लवकर तळून घेते. तर बाकीचे वडे तळूनही आता आपले साबुदाणा वडे तयार आहेत. खायला एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय.